नमस्कार. आज आपण तीळ आणि गुळाची पोळी बनवणार आहोत. ही पोळी 8 ते 10 दिवस टिकते. त्यामुळे ही फक्त संक्रांत आणि रथसप्तमीपुरतीच मर्यादित नाही, तर प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. सर्वप्रथम कढईमध्ये 1.5 वाटी इतके तीळ घ्यायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहेत. तीळ तडतडले की काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चमचे इतकी खसखस घ्यायची आहे आणि खसखस थोडीशी लालसर झाली की काढून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेऊन लो फ्लेमवरती चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थंड झाले की हाताने त्याची साल काढून घ्यायची आहे व शेंगदाणे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे इतकं साजूक तूप घ्यायचं आहे. 2 चमचे बेसन पीठ त्यामध्ये ॲड करून लो फ्लेमवरती छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये साल काढून घेतलेले शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे एकदम बारीक नाही करायचे आहे, थोडीशी भरड ठेवायची आहे. या पद्धतीने शेंगदाण्याचा कूट एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर भाजून घेतलेले तीळ, खसखस आणि बेसन पीठ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. 1.5 वाटी इतका गूळ घ्यायचा आहे आणि हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता हे सर्व देखील बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि दाण्याच्या कुटासोबत हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हे सर्व एकजीव झालं की या पद्धतीने त्याचा पोळीसाठी छान गोळा तयार होतो. आता आपण कणिक भिजवून घेणार आहोत. त्यासाठी बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, 1 चमचा बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि 4 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे. तूप आणि मीठ सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक जास्त घट्टही नसावी आणि जास्त पातळही नसावी, मध्यम कणिक भिजवायची आहे. आणि डो तयार झाला की अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत. कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पारी तयार करून त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. सारण व्यवस्थित भरून झालं की कणिक चिकटवून घ्यायची आहे आणि त्यावरती एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे. आणि आता आपण पोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटण्यासाठी आपण तांदळाच्या